नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने थाळी बजावो आंदोलन करण्यात आली। यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। अशा क्लासेसच्या विरोधात तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली। हिंगोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आज पेपर फूट झालेली आहे। निश्चित पाहिला असेल पूर्ण शेतकरी वर्ग असेल, एखादा कामगार असेल, प्रत्येकाने आपल्या रक्ताचं पाणी करून या ठिकाणी लेकराला शिकवलं आहे आणि आज हा पेपर फुटला आहे। यामुळे आम्ही भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो। या संबंधित मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजेत। या ठिकाणी पाहिला असेल आम्ही कलेक्टर ऑफिस समोर थाळी बजाव आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि आता कलेक्टर ऑफिसला निवेदन देत आहे। निश्चित यांना, या दोषींना अटक करून तात्काळ यांना फाशी द्यायला पाहिजेत, कारण यांनी आज पूर्ण याला भारत देशाला परेशान केलेलं आहे। म्हणून या तात्काळ याचा जाहीर निषेध करून यांना तात्काळ फाशी व्हायला पाहिजेत। तर्फे आज आम्ही जे 22 लाख विद्यार्थ्यांचं जे नीट परीक्षेचं जे पेपर फुटून नुकसान झालेलं आहे त्यांच्या निषेध म्हणून आज आम्ही हिंगोली जिल्हा कलेक्टर साहेबांना आणि हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देणार आहेत की त्यांच्यामधून जे दोषी आहेत त्यांना तात्काळ तिथं तुम्ही अटक केली पाहिजे आणि जे विद्यार्थ्यांचं जे भवितव्यावर खेळत आहेत हे याच्यानंतर होऊ नये म्हणून आम्ही आता युवक काँग्रेस मैदानामध्ये उतरलेली आहेत। जर ते ऐकले नाही तर अजून याच्याहून मोठे आम्ही आंदोलनं करून त्यांना भाग पाडू। आणि विशेष म्हणजे काय आहे की हे पेपर म्हणजे सरकारी पेपर असतो, शासनाचा असतो, केंद्राचा असतो, तर हा पेपर फुटतो कसा, मुद्दा एकच आहे की पेपर फुटतो कसा। तर पूर्ण हे सरकार आणि याच्यामध्ये प्रशासनसुद्धा याच्यामध्ये जबाबदार आहे। त्यांना दोषीवर तात्काळ कारवाई व्हावी एवढीच आमची युवक काँग्रेसची मागणी आहे। हिंगोली युवक काँग्रेसतर्फे नेट पेपर फुटीच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले आहे। या नेट पेपर फुटीमध्ये शेतकऱ्यांची मुलं असतील, कामगारांची मुलं असतील, त्यांना आर्थिक भुर्दंड तर बसलाच आहे, पण त्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी झालेली आहे। त्यांना मानसिक आधार देण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी आज या झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी युवक काँग्रेसतर्फे थाळी बजाव आंदोलन करण्यात आलेले आहे। आणि येणाऱ्या काळात जर दोषींवर कडक कारवाई नाही झाली तर युवक काँग्रेस अजून तीव्र आंदोलन करेल।